नमस्कार, रीडर्स चॉईस मध्ये आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्यात साम्य काय असा प्रश्न विचारला तर तुम्ही काय उत्तर द्याल? या दोघांमध्ये एक गोष्ट समान आहे. दोघांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात भरलं होतं आणि ते वर्ष होतं 1878 आणि त्याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. त्यावेळी ग्रंथकार संमेलन या नावानं हे संमेलन भरलं होतं. मराठी साहित्य संमेलनाची परंपरा खरं तर तिथूनच सुरुवात झाली. पिंपरी चिंचवड इथं नुकत्याच भरलेल्या 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते डॉक्टर श्रीपाल सबनीस. पुण्याहून पिंपरी चिंचवडला संमेलनाचा प्रवास होईपर्यंत साहित्य वर्तुळानं देखील महादेव गोविंद रानडे ते श्रीपाल सबनीस असा प्रवास केला होता. पिंपरी चिंचवड इथल्या मराठी साहित्य संमेलनात लक्षवेधी ठरले ते हिंदी आणि उर्दूत लिखाण करणारे गुलजार आणि जावेद अख्तर. इंग्रजीत लिखाण करणाऱ्या चेतन भगत यांची हिंदीत झालेली मुलाखत या मराठी साहित्य संमेलनात प्रचंड गाजली. हे होतं 89व्या साहित्य संमेलनातले विविध रंग. आता पुढचं साहित्य संमेलन कुठे भरणार हे जरी अद्याप नक्की झालं नसलं तरी त्यात वाद होणार एवढं मात्र अलीकडचा इतिहास बघता नक्की सांगता येईल. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या वेळी सादर झालेलं हे महाराष्ट्र गीत. कितीही वाद होवोत पण सर्वसामान्य साहित्य रसिकांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत उत्सुकता असते. संत तुकाराम साहित्य नगरीतल्या कवी मंगेश पाडगावकर मंडपात उद्घाटन सोहळा रंगला. उद्घाटक शरद पवार आणि मुख्य पाहुणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरीनं साहित्यिक दिग्दर्शक गुलजार हेही मुख्य सोहळ्याचं आकर्षण होतं. संमेलनाध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या निवडीबद्दलही आक्षेप घेतले गेले. तसंच त्यांच्या वक्तव्यांनीही सबनीस वादग्रस्त ठरले होते. त्याचंही सावट उद्घाटन सोहळ्यावर होतं. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाची निवडणूक व्हावी की सन्मानानं हे पद योग्य साहित्यिकाला देण्यात यावं यावर दरवर्षी चर्चा रंगते. संमेलनाचे उद्घाटक शरद पवार यांनीही अध्यक्षपदाची निवडणूक नको, ज्येष्ठ साहित्यिकांची समिती नेमून सन्मानानं अध्यक्ष निवडा अशा कानपिचक्या साहित्यिकांना दिल्या. मतं वगैरे हे आम्हाला लोकांचं काम आहे. ती मतं आम्ही कशी मिळवतो याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही, कारण तो आमचा अधिकार आहे आणि त्या अधिकारावरच आम्ही वर्षानुवर्ष वेगवेगळ्या ठिकाणी आहोत. आमचं म्हणणं एकच आहे की साहित्यिकांनी हा आमचा कित्ता गिळू नये. डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संमेलनाला येतील की नाही याची चर्चा आधी सुरू होती. मुख्यमंत्री संमेलनाला आले खरे, पण सबनीस यांचं अध्यक्ष भाषण सुरू होण्यापूर्वीच त्यांनी व्यासपीठ सोडलं. आपली नाराजी मुख्यमंत्र्यांनी अशा रीतीने व्यक्त केल्याची चर्चा या संमेलनात रंगली. मुख्यमंत्र्यांच्या भाषणातही गाजत असलेल्या वादाचे संदर्भ होतेच. एखाद्या लेखकाची जीभ जरी कापून टाकली तरी देखील त्याचे शब्द हे मरू शकत नाही. आणि मला असं वाटतं की देशामध्ये जेव्हा सहिष्णुता असहिष्णुता अशा प्रकारच्या चर्चा चालतात त्यावेळी एकच गोष्ट मला या ठिकाणी सांगावीशी वाटते की हा देश हा सहिष्णू आहे, हा सहिष्णू होता आणि हा सहिष्णूच राहील. संमेलनाध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात भूमिका मांडली. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड पानसरे आणि कलबुर्गी यांच्या अत्यंत क्रूर अशा प्रकारच्या हत्येबद्दलही मी माझी सहवेदना व्यक्त करतो, माझी श्रद्धांजली अर्पण करतो. गोध्राचा प्रश्न असेल, इंदिरा गांधींची आणीबाणी असेल, हे सर्व वेगवेगळ्या सरकाराच्या काळातली जी प्रकरणं आहेत हे सहिष्णुतेची प्रकरणं म्हणता येत नाहीत. चातुर्वर्ण्यानं ज्या दलित समाजाला वर्षानुवर्षे युगानुयुगे वेशीच्या बाहेर ठेवलं, मांजराला चांदीच्या वाटीमध्ये दूध पाजणारी संस्कृती, हाडामासाच्या माणसाला युगानुयुगाच्या अंधार पिऊन बसण्यासाठी एक दहशत बजवली असेल, तर मग हे चातुर्वर्ण्य संस्कृतीचा आणि सहिष्णुतेचं उदाहरण मी कसं मानणार, हा तो प्रश्न आहे. एकीकडे राजकारणी आणि साहित्यिक यांच्यातला कलगीतुरा रंगत असताना उद्घाटन सोहळ्याचं मुख्य आकर्षण ठरले ते ज्येष्ठ दिग्दर्शक, कवी आणि गीतकार गुलजार. जबानें सब जगह हैं और सब में लिखा जा रहा है, लेकिन इस तरह का सम्मेलन किसी जबान में नहीं देगा. अपनी जबान से लगाव रखना और यूं उसके लिए जमा होना एक जगह, ये
मुझे महाराष्ट्र ही में नसीब हुआ है। स्वागताध्यक्ष डॉक्टर पी.डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली या संमेलनाचं नेटकं आयोजन करण्यात आलं. येणाऱ्या पाहुण्यांची चोख व्यवस्था ठेवण्यात आली. मोठ्या थाटामाटात उभारण्यात आलेल्या संत तुकाराम नगरीत हे संमेलन पार पडलं. आलेल्या साहित्यप्रेमींनी पुस्तकांची भरभरून खरेदी केल्यानं पुस्तक विक्रेते आणि प्रकाशक खुशीत होते. 4 कोटींची पुस्तक विक्री झाल्याचा अंदाज व्यक्त होतोय. परिसंवाद, काव्य संमेलन यांची 4 दिवस रेलचेल होती. गुलजार यांची प्रकट मुलाखत हे सुद्धा या संमेलनाचं वैशिष्ट्य. हंस के कहा था तूने तब, ओ तुम्हारी नज्म भी डाल दूं इसमें. इंग्रजीत लिहिणारे आजच्या पिढीचे लेखक चेतन भगत हेही लक्षवेधी ठरले. उद्घाटन सोहळ्याप्रमाणेच समारोप सोहळाही गाजला. समारोप सोहळ्याला सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खास उपस्थित होते. समारोप सोहळ्याचं खास आकर्षण ठरले ते गीतकार आणि लेखक जावेद अख्तर. तो एक बार एक पिक्चर बन रही थी युगांधर. युगांधर भी कृष्ण जी का एक नाम है. तो उसमें मैं गाने लिख रहा था. अब युगांधर तो उसमें फिल्म के हीरो का नाम रखा हुआ था. तो एक दिन जब मैं लक्ष्मीकांत जी, म्यूजिक डायरेक्टर थे लक्ष्मीकांत प्यारेलाल और उसके डायरेक्टर थे एन चंद्रा, दोनों महाराष्ट्रियन, तो मैं गया म्यूजिक रूम में तो दोनों बैठे हुए थे और जरा थोड़े से कुछ अनकंफर्टेबल लगे मुझे. तो कहले वो एक गाना था या फिल्म में एक सिचुएशन निकल आई थी. तो मैंने कहा हाँ बताइए क्या है. तो कहले असल में वो एक था ये कि एक कृष्ण की आरती हमें पिक्चर में चाहिए थी. तो मैंने कहा ठीक है ऐसा कीजिए. वो सोच रहा है बेचारे ये क्या जानते होंगे इस बारे में. तो आप मुझे ट्यून दे दीजिए. आप लोग को पता है ना कि फिल्म में ज़्यादातर गाने जो हैं ट्यून पे लिखे जाते हैं. इसको कैफी आजमी साहब ने बहुत सही डिस्क्राइब किया है कि ट्यून पे गाना लिखना ऐसा ही है जैसे पहले कब्र खोद ली जाए फिर मुर्दा ढूंढा जाए. तो खैर वो ट्यून मैंने कहा दे दीजिए. तो मैंने ले ली ट्यून. अगले दिन मैं लिख के गया तो उन्होंने कहा आपने लिख लिया. मैं हाँ. और मैंने कहा आपने एक कमी थी. आप आरती जो होती है उसमें एक क्रिसेंडो होता है, उसका एक क्लाइमैक्स होता है, वो आपकी ट्यून में नहीं था. तो वो मैंने अलग से लिख दिया है, उसको आप कंपोज कर लीजिएगा. तो कहने लगे आप सुनाइए. तो मैंने उन्हें पूरा सुना दिया. मैं आपको सिर्फ वो क्रिसेंडो सुनाता हूं और क्यों सुना रहा हूं ये एंड में बताऊंगा. ये पूरा जो क्रिसेंडो आरती का था वो मैंने सिर्फ कृष्ण के नामों से बनाया. वो कृष्ण कन्हैया मुरलीधर मनमोहर कान मुरारी है, गोपाल मनोहर दुख भंजन घनश्याम अटल बनवारी है, बनकुंज फिरैया सांवरिया नंदलाला कान मुरारी है, वो कंस विनाशक महारथी सुदर्शन चक्रधारी है, वो गोपीनाथ मदन मोहन वो श्याम पितांबर आएगा. आएगा युगांधर आएगा, आएगा युगांधर आएगा. तो वो बहुत परेशान हो गए. कहने लगे भाई इतने नाम तो कृष्ण के हमें नहीं मालूम है, आपको कैसे पता है. मैंने कहा मुझे इसलिए पता है कि मैंने उर्दू पोएट्री पढ़ी है. एकीकडे अशा प्रकारची साहित्य संमेलनं दरवर्षी भरत असताना अशा खर्चिक आणि उत्सवी साहित्य संमेलनांमधून मराठी भाषेचं आणि साहित्याचं नेमकं काय भलं होतं असा प्रश्नही विचारणार आहेत. साहित्य संमेलनाची ही परंपरा सुरू झाली ती 1878 मध्ये. पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं ते पुण्यात. त्यावेळी ग्रंथकार संमेलन या नावानं सुरू झालेली ही परंपरा वेगवेगळी वळणं घेत 2016 मध्ये कुठे पोहोचली हे पिंपरी चिंचवड इथे 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पाहायला मिळालं. या 89व्या साहित्य संमेलनाने मराठी भाषेचं आणि साहित्याचं काय भलं केलं याचा लेखाजोखा घेण्याचं कार्य संशोधक करतीलच. पण आपल्या भाषेसाठी एवढे लोक एकत्र येतात हेही आजच्या काळात आशादायी चित्र आहे. उत्सवीपणाबरोबरच साहित्य, भाषा, साहित्यिक आणि सर्वसामान्य साहित्य रसिक यांना केंद्रस्थानी ठेवत साहित्य संमेलनाचा हा प्रवाह अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक होण्याची गरज आहे. सध्या तरी पवना तीरावर पिंपरी चिंचवड इथे दिमाखात पार पडलेल्या 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आठवणी मनात जागवत साहित्य रसिक परतले. आपल्या समाजात बदल घडतो पण खूप संथपणा. हुंडा घेणं वाईट अशी पोपटपंची करणारे आपल्याला अनेक दिसतील, पण प्रत्यक्षात लग्नाची वेळ आली की यातलेच अनेक लोक हुंडा मागताना पुढे येतात.
आपल्या समाजाचा हा दांभिक चेहरा आहे. आधीच दुष्काळ, शेतीत काहीच न पिकल्यानं कफल्लक झालेला बाप आणि त्यातच लग्नासाठी होणारी हुंड्याची मागणी. माणुसकीचा बाजार मांडणारा या समाजाला जाग आणण्यासाठी एका तरुणीला जीव द्यावा लागला. हृदय असलेल्या कुठल्याही माणसाला सुन्न करणारी ही कहाणी प्रत्यक्षात घडली लातूरमध्ये. मोहिनी भिसे हे त्या मुलीचं नाव. त्या तरुणानं आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या वडिलांना जे पत्र लिहिलं होतं ना, ते वाचताना काळीच तडफडतं. अशा कितीतरी मोहिनी आज आपल्या समाजात हुंड्याच्या आगीत होरपळत आहेत. मानसा मानसा कधी वशील माणूस हा प्रश्न बहिणाबाईंचा आज देखील तसाच कायम आहे. पप्पा, मी कधीही असा विचार केला नव्हता की मला असं करावं लागेल. पण कोणतंही स्थळ आलं की पहिल्यांदा तर हुंडा किती देणार हा विचार असतो. आणि पप्पा, मी हे सगळं आनंदानं करत आहे. मला आनंद होईल की मी तुमचे पैसे लग्नाला लागणार आहेत ते मी वाचवले. पप्पा, कुणीही हुंडा का मागतो? ही प्रथा मोडली पाहिजे. मुलीच्या बापानंच का झुकायचं? म्हणून मी आत्महत्या करत आहे. आणि मी मेल्यावर तुम्ही दिवसाचं गोड जेवण, मासिक, वर्षश्राद्ध घालू नका. मोहिनी भिसे या 18 वर्षांच्या तरुणीनं आपल्या हतबल शेतकरी बापाला लिहिलेलं हे अखेरचं पत्र. वडिलांकडे हुंडा द्यायला पैसे नाहीत म्हणून या लाडक्या लेकीनं गळफास लावून जीवनयात्रा संपवून टाकली. लातूरच्या भिसे वाघोली गावातल्या या आत्महत्येनं अवघा महाराष्ट्र सुन्न झालाय. 12वीत शिकणाऱ्या मोहिनीसाठी स्थळ येत होती, मात्र प्रत्येक जण 4 ते 5 लाख रुपयांचा हुंडा मागत होते. तिचे वडील पांडुरंग भिसे हे पिग्मी एजंट, जेमतेम 1 एकर शेती. पण दुष्काळामुळे शेतात काहीच उगवलं नाही. मुलीच्या लग्नासाठी शेत विकण्याचा निर्णय भिसे कुटुंबानं घेतला. आपल्या लग्नासाठी सुरू असलेली आई वडिलांची घालमेल तिला पाहवली नाही आणि तिनं स्वतःचं जीवनच संपवलं. 2 ठिकाणी पाहुणे आले, 4 लाख द्या, 5 लाख द्या. आम्ही दोघं सकाळी बोललाव, तिनं ऐकलं काय की मी म्हणलं आपलं काय भिऊ जा, शेत सुद्धा आपण 1 एकर बरं आहे आम्हाला शेत. तीच ऐकलं माझ्या लेकरानं, गेलं लेकरू माझं. दुष्काळ आणि नापिकीमुळे तडफडणाऱ्या शेतकऱ्यांना आता मुलींच्या लग्नासाठी हुंडा जमवणं देखील अशक्य होऊन बसलंय. हुंडा प्रथेचं भयाण वास्तव मोहिनीच्या आत्महत्येनं पुन्हा एकदा समोर आलंय. बिचारी मोहिनी तर गेली, पण तिच्यासारख्या हजारो मोहिनी दुष्काळग्रस्त भागात बापाच्या काळजावरचा दगड बनल्यात. त्यांना वाचवण्यासाठी गरज आहे ती समाजमन बदलण्याची, हुंड्याची प्रथा कायमची हद्द पार करण्याची. आता भेटूया एका फुलराणीला. पारंपरिक शेती सोडून नवे प्रयोग करण्यात ही फुलराणी रमली आहे. नर्सिंग आणि मॅनेजमेंटचं शिक्षण घेतल्यानंतरही फुलराणी शेतीकडे वळली. बदलत्या काळाची पावलं ओळखत तिनं शेतीला योग्य अशा व्यवस्थापनाची जोड दिली. विशेष म्हणजे ज्या विदर्भात शेतकरी एकीकडे आत्महत्या करतायत तिथंच याच विदर्भात या मुलीनं फायदा मिळवून देणारी शेती फुलवून दाखवली. विजुरा गावालगतच्या या शेतीतील हे 2 डोम इथून जाणाऱ्या प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतात. या डोम मध्ये शिरतात शरीराचा सारा थकवा कुठल्या कुठे निघून जातो. ही फुलशेती आहे अकोल्याच्या कल्पना लखदिवेंची. खरं तर कल्पना या नर्सिंगच्या आणि मॅनेजमेंटच्या विद्यार्थिनी. मुलं मोठी झाल्यावर त्यांनी शेतीची कास धरली. मुळातच फुलांची आवड असलेल्या कल्पना आपसुकच फुलशेतीकडे वळल्या आणि मुरमाड वर्कर्स जागेवर पॉली हाऊसच्या माध्यमातून त्यांनी हे असं नंदनवन फुलवलंय. मी चांगलं डेव्हलप करून आणि नंतर मग इथं पॉली हाऊसचं कन्स्ट्रक्शन सुरू केलेलं आहे. पूर्वी म्हणजे इथं कोणताच उपयोग म्हणजे काही इथं उगवत नव्हतं. अशा जमिनीमधून आपण हे काहीतरी उत्पन्न काढता येते का हे विचार करून ठरवून आणि मग पूर्ण हे कन्स्ट्रक्शन सुरू केलेलं आहे मी. आणि नंतर मग हे सुरू झालं म्हणजे पॉली हाऊस मी याचं उत्पन्न सुरू केलेलं. प्रशिक्षण घेऊन त्यांनी फुलशेतीचं सारं तंत्र शिकून घेतलं. आपल्या पॉली हाऊसमध्ये जरबेरा आणि गुलाबाची लागवड केली. पॉली हाऊस शेतीला कृषी विभाग 50% सबसिडी देतं. त्यामुळे कृषी विभागाची सबसिडी आणि स्वतःचे पैसे यातून कल्पना यांनी पुणे येथील एका खासगी कंपनीकडून पॉली हाऊसची उभारणी करून घेतली आहे. शेतकऱ्यांना कमी खर्चाच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या दृष्टीने पॉली हाऊस, प्लास्टिक आच्छादन व सेडनेट हाऊस या बाबींचा यामध्ये समावेश केलेला आहे. या बाबी अंतर्गत 2 हेक्टरच्या आत जे शेतकरी आहेत त्यांना 50% अनुदानावर लाभ देण्यात येतो.
लागवडीनंतरची पहिली 2 वर्ष त्यांना विशेष उत्पादन मिळालं नव्हतं. मात्र मागील वर्षापासून त्यांच्या पॉली हाऊसमधील जरबेरा आणि गुलाबानं त्यांचं यश आणि स्वप्न फुलवायला सुरुवात केली. आज अकोल्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यात आणि पुण्याच्या फुल मार्केटमध्ये कल्पना यांच्या जरबेरा आणि गुलाब फुलांना मोठी मागणी आहे. त्यांना या फुलांच्या विक्रीतून महिन्याकाठी 60 ते 70 हजार रुपये मिळत आहेत. 15 ते 20 हजारांचा व्यवस्थापन खर्च वगळता त्यांना महिन्याकाठी 50 हजारांवर निव्वळ नफा मिळतोय. म्हणजेच वर्षाकाठी 6 लाखांच्या वर नफा. इतकंच नाही तर त्यांनी पॉली हाऊस सोबतच 1 एकरावर लिली आणि गिलार्डियाचीही लागवड केली आहे. यातूनही लाखभरावर उत्पन्न मिळतंय. कन्स्ट्रक्शनला 30 ते 40 लाख असं 40 ते 50 लाख मला खर्च आलेला आहे आणि तो आता पूर्ण सबसिडी पण मिळाली त्याच्यावरची मला. तर दोन्ही पॉली हाऊसमधून महिन्याला मला 30 ते 40 हजार असा नफा मिळतो याच्यामधून. आणि याचं मार्केटिंग मी नागपूर, पुणे, आजूबाजूचे जिल्हे या ठिकाणी माझं फ्लावर्स म्हणजे मी पाठवते तिथे. बदलत्या काळाची पावलं ओळखत शेती करत असलेल्या महिलांनी नव्या बदलांना सामोरं जाणं आवश्यक आहे. कल्पना लखदिवे यांची यशोगाथा अशा महिलांसाठी मार्गदर्शक वाटच म्हणावी लागेल. एडिटर्स चॉईस मध्ये आज इथंच थांबतोय. तुम्ही पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.